बसा, घेराव घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही का गेला नाहीत, पंचनामे का झाले नाहीत, या गावामध्ये गेल्यात पंचनामे झाले, मदत का आली नाही, आणि मग ज्या ज्या गावात गेल्यात ज्यांचे पंचनामे झालेत ज्यांना मदत मिळाली त्याची यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जातेत कुठे, आमच्या गावात किती आले, सर्कलमध्ये किती आले, ह्याची रोज यादी आम्हाला पाहिजे, अपडेट पाहिजे, हे द्यावंच लागेल. आम्ही त्यावर तुमच्याशी भांडायला नाही आलो, अगदी त्याला जाऊन त्या शिवीगाळ नाही करायचं, जाऊन त्याला सत्कार करा. काय आता काल मला तिथल्या लोकांची तुरीची ते दिली झाड सगळी सडलेली तूर, ते घेऊन जा, त्यांना सत्कार करा, चांगल्या यादी द्या त्यांना. आनंदाचा शिदा बंद झालाय, सडलेलं कुजलेलं किडलेलं धान्य नेत आहेत ते त्यांना घेऊन जा, त्यांना घ्या बाबा, आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, पण जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सगळं आम्हाला जे काही धान्य मिळतं ना त्याचं सगळं अन्न धान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू. भाई सडलेलं तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला पोटभर जेवा, हायब्रिड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचंय ते द्या, पोटभर जेवा, पण आम्हाला न्याय द्या. नाहीतर काय होतं की आपण एक छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढला, काय झालं पुढे, त्याच्यानंतर मध्ये आता कोणी आंदोलन केलं होतं, आल्याला कोर्टाने त्याला लावला चाप, गेला आंदोलन मागे. थोडक्यामध्ये तुम्ही जी काय अपेक्षा व्यक्त केली की मीच आता काहीतरी करायचं, मी करायला उतरलोच आहे, मी तुमच्यासोबत आहेच, पण हा प्रश्न एक दिवसाचा मोर्चा एक दिवसाचा चक्काजाम करून होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन ठाण मांडून बसावं लागेल. देत नाही कसं, दिल्याशिवाय तुला जाऊच देत नाही. सांग तुझ्या कोण तुझे शासनातले प्रशासनातले बाप लोक असतील खाल्लं वरती वरती वरती, कारण मुख्यमंत्री बिझी आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही, कारण आपले शेतकरीकडे टाव फोडून आक्रोश करतायत. मी तुमच्यामध्ये आलो, मुख्यमंत्री कुठे होते माहितीये तुम्हाला ना, बिहार, आणि नुसतं बिहारमध्ये जाऊन काय बोलले ते कि पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात मैं आपको बताऊं, याना बऱ्या अंदर की बात माहिती, ती आपली जाहिरात मला आठवली, ही अंदर की बात आहे. तसं या देवेंद्र फडणवीसांकडे अंदर की बात है, लेकिन प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. बसा बोंबलत तुम्ही ना, मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधान तर दिव्यच आहेत, 2 वेळा येऊन गेले, मग कुठे बसचं उद्घाटन केलं त्यांनी, पानाच्या टपरीचं उद्घाटन केलं, माझा फोटो आला पाहिजे. म्हणजे असे सगळे हा पाचकटपणा चाललाय, अजूनही पॅकेजचा पत्ता नाही. बिहारमध्ये 10,000 रुपये निवडणुकीच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले, 75 लाख महिलांच्या. आमच्या इकडे लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली, सगळ्या बहिणींना ते दिले, सगळ्या बहिणी पण आपल्या साध्या आहेत, त्यांनी पण मतं दिली, आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तर म्हणजे तुम्ही नाही दिली, कारण आता आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते, पण मी महाराष्ट्राचं बोलतोय. मग लोक काय म्हणली, अरे पैसे येतात तर देऊया, आणि आता काय करतात ते बघा. निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू. आता म्हणतात जूनमध्ये, तुम्हाला जूनमध्ये कर्जमाफी होणार असेल तुम्हाला मान्य आहे नाही, कारण ते निवडणुका काढतायत, आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, जिल्हा परिषदा, मग छोट्या पालिका, महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत. मग तुम्ही आता गप्प बसा, आम्ही तुम्हाला जूनमध्ये देतोय ना, आत्ता मतं द्या. आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ. नाहीतर मग मी परवा बघितलं ना, शेतकरी काय काम करायचं थांबत नाही. इथे किती शेतकरी आलेत, बरोबर आहे, तुम्ही आता काही जमीन अशी वाऱ्यावर सोडून आले, रडताय तरी पण पेरणी सुरू करताय ना, हेच आहे. सरकार म्हणते की किती काळ राहतील, रात गई बात गई, अरे 2 दिन रहेगा बाद में आएगा. काय तुम्ही शेतकरी आहात, तुमचं आत्ताचं कर्ज डोक्यावरती आहे, उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही, कपाळाला हात लावून बसला तर उद्याचं पण गेलं म्हणजे मग काय, संपलंच सगळं. त्याच्यामुळे शेतकरी रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे. आणि ही तुमची जी एक असहायता म्हणा, ही सरकारने ओळखलेली आहे. ती जाईल कुठे, याला थोडंसं इकडे तिकडे काहीतरी दिलं खातूर मातूर, याला एक मधाचं बोट लावलं, कोपराला गुळ लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे येईल. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय, एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे.
विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत. मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते, पुण्यात मोर्चे काढले होते, आपण परत काढू मोर्चे, मुंबईत पुण्यात पण काढू. जे जे आंदोलन म्हणून करता येणे शक्य ते सगळं मी करेन, पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे. जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू, कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे. मला एक सांगावं, बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते? आता जर का कर्जमाफी केली, त्यांच्या मते कर्जमाफी, मी म्हणतोय कर्जमुक्ती, तर बँकांचा फायदा होईल. म्हणून आत्ता करणार नाही, जून मध्ये करणार. मग आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार, जून मध्ये केली तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत, आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा तर अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे. म्हणजे तिकडे जमिनी बळकावणं चाललंय आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही करणार. काय करू मी नांगर घेऊन? माझ्या हातात आसूड दिलाय, काय करू मी आसूड घेऊन? आसूड तुम्ही आहात स्वतः, तुमच्या हातामध्ये आसूड आहे, तुमचा बैलावरती नाही. तर या सरकारवरती पण कोरडे ओढले पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा. तेव्हा बाजूला सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तशी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ. आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत. मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती, तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. कर्जमाफी नाही, महायुतीला मत नाही. पीक विम्याचे पैसे नाही, महायुतीला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही. ते वोट बंदीचे फरक पहिले लावा सगळीकडे. जसं नोटबंदी केली ना, विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा? लाईन मध्ये उभं राहावं लागलं. शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यात शेतकरी काय आता चेकबुकाने सगळं काय काही करतो, त्याची कार्ड वापरतो. पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो, नोटेने होतो. आणि घरातल्या ज्या महिला आहेत, अनेक ठिकाणी महिलांना विचारलं, त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्यासाठी साठवून ठेवतात. मग ते पिठाच्या डब्यात असेल, डाळीच्या डब्यात असेल, आणखी कुठे असेल, ते सुद्धा त्यांना काढावे लागले आणि लाईनीत भरून ते भरून टाकावे लागले. बरं, का नोटबंदी केली होती? तर दहशतवादी हमले होणार नाही. का नोटबंदी केली होती? तर भ्रष्टाचार होणार नाही. अरे भ्रष्टाचार होणार नाही. ते संभाजीनगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही, बॅग उघडी टाकून बसले, नोटांनी भरलेल्या. कुठे गेली नोटबंदी? हा, पेहलगामचा हल्ला पाहिला ना, कुठे गेली? दहशतवाद कसा संपला? हे सगळं खोटं सांगून आपल्याला म्हणजे काल मी एक चांगली, ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात, एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता आहे माहितीये तुम्हाला? सगळ्यात मोठा घोटाळा सांगताय कोणालाच कळणार नाही, पण मला शब्द आवडला, संभ्रम घोटाळा. संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे, हिंदुत्वाचा पाईक मीच आहे, देशभक्त मीच आहे, शेतकऱ्यांचा त्राता मीच आहे. हा जो संभ्रम या भाजपने केलाय, हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा, संभ्रम घोटाळा. बाकीचे घोटाळे नगण्य आहेत, पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय. किती पैसे डोळ्या देखत पैसे खातायत, बॅगा उघडून बसलेत, दारूचे परवाने, ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागतायत, काही करतायत, पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद, काही होत नाही. हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा. आणि पहिलं मी तर नागेश आणि आपल्या इथे एक कोण आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील, ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसा. जा तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जाब विचारा, त्यांना पण हे सगळे या धान्याने शिजवलेलं अन्न आहे ते त्यांना घेऊन जा. पालकमंत्री म्हणून तो टरेबाजी करतो, झेंडावंदन करायला येतोस, हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस,
सगळे कॉन्ट्रॅक्ट सगळे तुला पाहिजेत म्हणून तू येतोस, पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत उभा का राहत नाही? विचारा त्याला, जा विचारा. तुम्हाला मी बोलता करायला आलेलो आहे. बोला बोला, तुम्ही बोला. आतापर्यंत तिथे 10 मन की बात ऐकली, आता सगळ्यांना जन की बात कळू द्या, लोक काय म्हणतात. आणि ही जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल. आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असेच जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही. मी जे बोललोय ते पट्टे करणार आहात? कधीपासून वोटबंदी सुरू करणार? जिल्ह्यात जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले, जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा वोटबंदी. जोपर्यंत या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही. पसरवा, बघा तुमच्या समोर येतात की नाही नाग असं. तर सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ही दृश्य बघतोय नांदेडमधील पार्टी गावामध्ये. हा दौरा उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथं पाहणी केली. आत्ताच्या क्षणाला शेतकऱ्यांच्या नेमक्या